बॅनरची फ्रेम काढल्याच्या कारणावरून दोघांवर खुनी हल्ला, चाकण आगरकर नगर परिसरातील धक्कादायक घटना। आरोपी समीर जोगदंड याला बेड्या, हल्ल्यात दोघे जखमी। रासे गावच्या हद्दीतील ओढ्यालगत मित्राच्या मदतीने संदीप खंडे या मानलेल्या मामाचा हाताने गळा आवळून खून। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 आणि चाकण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत खुनाच्या सूत्रधाराला बेड्या। सुरेश मेंगाळ आणि दिलीप अघान या दोघांना अटक। 6 महिन्यापूर्वीच भाच्याने रचला होता मामाच्या खुनाचा कट। महाळुंगे MIDC मध्ये अल्पवयीन मुलाकडे सापडला 1 किलो गांजा। विधी संघर्षित बालकाकडून 5 लाखांच्या किमतीचा गांजा केला जप्त। अल्पवयीन मुलांकडून गांजा विक्री केली जात असल्याचं झालं स्पष्ट। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई। चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात। भाईगिरी आणि अल्पवयीन गुन्हेगारी सोबत अवैध धंद्यामध्ये होते वाढ। अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी क्षेत्रातला वाढता वापर चिंताजनक। कर्णबधीर प्रवर्गातील दिव्यांग मतदारासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू। जिल्हा अधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत 922 63 63 002 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित। हेल्पलाईनवर कर्णबधीर मतदारांनी त्यांच्या मतदान केंद्राची माहिती तसेच EVM मशीनद्वारे मतदान कसे करावे याची माहिती जाणून घेता येणार। पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्यासह तरकारी मालाचे भाव दुपटीने वाढले। आवक घटल्यामुळेही फळ बाजारात तेजी, तर कोथिंबीर दर निम्म्यावर। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल महागला। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची किमया। 2748 घरांचे मासिक वीज बिल झाले शून्यवत। दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट पर्यंत वीज मोफत मिळवण्याची संधी। मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड आणि मावळ तालुक्यात 586 सौर प्रकल्प कार्यान्वित।